नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. तर यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजेच 4 ऑगस्टला दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच काही जण गटारी अमावस्या म्हणूनही म्हणतात. दीप अमावस्येला दीपपूजनाचे काय महत्त्व आहे आणि दीपपूजेची मांडणी कशा प्रकारे करावी हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना आपण दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना करतो. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचे प्रतीक म्हणून आपण त्याची पूजा करतो. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन केले जाते. तर दीप अमावस्या म्हणून ह्या दिवसाला आपण साजरं करतो. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होतो. आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील आपली धार्मिक मान्यता आहे. तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. दीपपूजन कसे करावे? तर अमावस्येच्या दिवशी लवकर उठून आंघोळ वगैरे सगळं आवरून दिवे सगळे स्वच्छ करून घ्यावेत. दिव्यांवर आपण जे दिवे वापरत असतो म्हणजे देवपूजेसाठी जे आपण वापरत असतो त्या व्यतिरिक्त आपल्याकडे इतर काही दिवे असतात तर ते आपण ठेवून दिलेले असतात. तर त्यांना काढून सगळे पितांबरीने वगैरे घासून त्यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या दिव्यांना. जर स्वच्छ करून ठेवले असतील तर परत एकदा त्यांना आंघोळ घालून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत. नंतर हे दिवे आपल्याला स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या घरातील चौरंगाच्या भोवताली रांगोळी काढायची आहे आपल्याला आणि चौरंगावर लाल कापड आपल्याला आतरून घ्यायचं आहे. तर प्रत्येक दिव्यासाठी आपल्याला आसन ठेवायचं आहे तांदळाचं. तांदळावर थोडेसे हळदी कुंकू वाहून घ्या. त्यानंतर दिव्यांना फुले अर्पण करायची आहे आणि तुमच्याकडे जर दुर्वा असेल तर दुर्वा पण आपण दिव्यांना अर्पण करू शकता. दुर्वा हे वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ह्या दिवशी दुर्वाही आपण अर्पण करू शकतो. तर त्यानंतर दिव्यांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तो कणकेचेही दिवे ह्या दिवशी बनवले जातात. तर कणकेचे 5 दिवे बनवायचे आहेत आणि त्या दिव्यानेच ह्या सगळ्या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्याच दिव्याने घरातील लहान मुलांचं पण औक्षण आपल्याला करायचं आहे. दिव्यांची षोडशोपचारे पूजा करून झाल्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशा प्रकारे दिव्यांना प्रार्थना करायची आहे. देवघरातीलही देवांना साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आषाढ महिन्यातील अमावस्येला दीपपूजनाचे खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा येत्या श्रावणाची स्वागताची तयारी आहे. तर या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा आपण दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. हा दिवा आपण पूर्वजांच्या पूजनासाठी ठेवलेला आहे. तर यामुळे घरात सुख शांती लाभते. हा पण दिवा तुम्ही नक्की दक्षिण दिशेला ठेवायचा आहे या दिवशी. तर ही झाली दीपपूजनाची मांडणी. तर हे दीपपूजन केव्हा करायचं, कधी बसायचं दीपपूजनला? तर 3 तारखेला 3 ऑगस्टला दुपारी 3:50 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 4 तारखेला दुपारी 4:42 अमावस्या संपणार आहे. तर 4:42 अगोदरच आपल्याला हे दीपपूजन करून घ्यायचं आहे. म्हणजे 4:45 अगोदरच आपल्याला दीपपूजन आवरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे साधी आणि सोपी मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे. ही मांडणी मी फक्त व्हिडिओसाठी केलेली आहे, जस्ट व्हिडिओसाठी बनवलेली आहे. त्यामुळे मी कणकेचे दिवे वगैरे बनवलेले नाहीत. तर तुम्ही कणकेचे दिवे अवश्य बनवा आणि गोडाचा नैवेद्य दिव्यांना दाखवा आणि त्या दिव्याने घरातील लहान मुलांचे औक्षणही करा. कणकेचे दिवे दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींना देऊ शकता.
तर अशा प्रकारे आपल्याला साधी आणि सोपी मांडणी करायची असते दीप अमावस्येला। तर सगळ्या गोडताईंनी ही पूजा, ही दीप अमावस्या नक्की साजरी करा, जेणेकरून घरात आपल्या सुख, शांती, समृद्धी येवो आणि दिव्यांसारखे आपले घर ही उजळून जावो। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। कशी वाटली तुम्हाला माहिती नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।